हिरे साहेब एलोरा कंपनीचे कसमादे या परिसराचे जे सेल्स ऑफिसर आहेत, त्यांनी मला फोन करून एलोराचा जो मका आहे 11-12 कमांडो म्हणून त्याचं नाव आहे, त्या मक्याची पीक पाहणीच्या प्रोग्रामासाठी मला त्यांनी कॉल केलेला होता. हा प्रोग्राम लोहनेर गावातील अनिल गजानन सिंग परदेशी या शेतकरीच्या बांधावरती पीक पाहणीच्या कार्यक्रमासाठी आमच्या लोहनेर या परिसरातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक तसेच गावाचे सरपंच, उपसरपंच आणि इतर बांधवही उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गेल्या असताना मी चौबाजूने त्या मक्याची ज्यावेळी पाहणी केली, तर त्या मक्याची पाहणी केल्यानंतर मला सर्वप्रथम जे लक्षात आल्या त्या काही बाबी मी तुम्हाला सांगतो. हा मक्याचं जे बांधाला लागून जे आपण म्हणतो की प्रत्येक बांधाला लागल्यानंतर जे कणीस मोठमोठे असतात आणि आतमध्ये काही व्हरायटींना ते कणीस छोटे झालेले दिसतात, तसा प्रकार या पिकामध्ये कमांडो या मक्या बाबतीत मला जाणवला नाही. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी काही कणीस आम्ही घेतले होते. मी स्वतः वैयक्तिक काही कणीस काढून घेतले त्या ठिकाणी. ते कणीस काढल्यानंतर मी दुकानात आलो आणि दुकानात आल्यानंतर त्या कणसांचं मी या ठिकाणी आल्यानंतर वजन काट्यावर काही वेट करून पाहिले, तर त्याच्यात त्या दाण्यांचे जे वजन केलं, त्या दाण्यांच्या वजन मध्ये मला जे कणिसाचे जे दाणे काढले त्या दाण्यांमध्ये मी सर्वप्रथम जेव्हा वेट केलं, त्या दाण्यांचं वजन 316 ग्रॅम इतकं मला भरवलं. त्यानंतर बिट्टीचं वजन हे 61 ग्रॅम ते 63 ग्रॅमच्या आसपास भरले. हे 316 ग्रॅम तुम्ही दाण्यांचं वजन बघू शकता. दुसरं बिट्टीचं वजन 63 ग्रॅमचं भरलेलं आहे. टोटल वजन हे 383 ते 85च्या घरात भरले आहे. या दाण्यांचं कॅप्सूल फॉर्मॅट मध्ये असून हे दाणे हे आकर्षक नारंगी रंगाचे आहेत आणि याच दाण्यांना मार्केटमध्ये डिमांड असते आणि उच्च भावांकाने ते विकले जातात. तर यावेळी जे आपण या मक्याची पाहणी केली त्याच्यात विल्टिंगलाही हा खूप कमी प्रमाणात बळी पडलेला दिसला. तर पुढच्या वेळी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मनातला मका तर लावावाच, पण त्याबरोबर ह्या एलोरा कमांडो 11-12 या मक्याचेही आपण 4-5 पाकिट सुरुवातीला लावून बघा. त्याच्यात तुम्हाला तुमच्या मक्याबरोबर कंपॅरिझन करता येईल आणि त्यात तुम्ही स्वतः ठरवणार की हा मका उत्कृष्ट आहे की नाही, आणि तुम्ही स्वतः त्याची पुढच्या वेळी पूर्ण तुमचं एकरेज लावण्याचा प्रयत्न करणार.